मी आनंद सिद्धेश्वर मुस्तारे, माजी परिवहन सभापती, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश चिटणीस। मी प्रभाग 8 खुल्या गटातून इच्छुक आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्थापनेपासून मी पक्षाचा प्रामाणिक काम करीत आहे। पक्षाने जी जबाबदारी दिली ती मी प्रामाणिकपणे पार पाडली आहे। येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने प्रभाग 8 मधून उमेदवारी देऊन व माझ्यावर जी जबाबदारी देतील प्रभागातील 4ही उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी मी घेत आहे। जरी पक्षाने जर माझ्यापेक्षा जर प्रभागाची जबाबदारी निवडून आणण्यासाठी दिली तर ती मी प्रामाणिकपणे पक्षासाठी करेन। तर पक्षश्रेष्ठीने माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विचार करावा व येणाऱ्या अजितदादा पवार साहेब, सुनील तटकरे साहेब व भरणे मामा व संपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे चिंचवडच्या धर्तीवर सोलापूरचा विकास करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करू। माझं नाव श्रीकांत भीमराव चलवादी उर्फ मनोज चलवादी। मी प्रभाग 22 मधून इच्छुक आहे। तरी मी 15 वर्षापासून एक सोशल ॲक्टिव्ह म्हणून काम करत असतो त्या भागात। पूर्ण शहरात जिल्ह्यात मी भीम आर्मीचा शहर अध्यक्ष होतो, जिल्हाध्यक्ष होतो, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष होतो। आणि गेल्या वर्षापासून आपल्या सोलापूर शहरामध्ये अण्णा बनसोडे यांचं काम अजितदादांनी आपल्या सोलापूरमध्ये सोपवलं। आणि अण्णा बनसोडे यांनी आपल्या सोलापूरमध्ये जे पाणीचं प्रश्न होतं ते पाणीचं प्रश्न जे रात्री येत होतं ते पाणी सकाळी येण्याचा त्यांनी प्रयत्न करून यशस्वी केलं। आणि एवढं मोठं काम आपल्या सोलापूर शहरामध्ये अण्णा बनसोडे यांनी काम केलं। आमच्या प्रभाग 22 मध्ये नगरसेवक किसनदादा जाधव यांनी आपल्या भागात आतापर्यंत एवढं सोलापूर एवढं नगरसेवक एवढं काम कोणच केलं नाही, एवढं काम यांनी आमच्या भागात नगरसेवक किसनदादा जाधव यांनी काम केले आहेत। त्यानिमित्त आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत एससी पुरुष म्हणून मी मनोज चलवादी एससी पुरुष म्हणून त्यांच्यासोबत काम करण्याची माझी इच्छा आहे। आणि भरपूर कामं तिथं भागातले अजून भरपूर कामं आहेत। भरपूर कामं करण्यासाठी आम्हाला पक्षाने संधी द्यावं आणि एवढंच बोलतो। नमस्कार, मी राजेश चव्हाण, राहणार सोलापूर। आज मी माझ्या पत्नी प्रतिमा युवराज काळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 24 मधून आदिवासी पारधी समाजातील एसटी कॅन्डिडेट ह्या एकमेव आहेत। तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जर माझ्या पत्नीला तिकीट देण्याची संधी दिली तर आम्ही त्या संधीचं सोनं करू। आणि आम्हाला जेवढी ज्या आपल्या जनतेचे जे काही प्रश्न असतील, ज्या काही अडचणी असतील, आमच्या समाजातील लोकांच्या काही अडचणी असतील, वार्डातील काही अडचणी असतील, सर्वांच्या लोकांच्या काही समस्या असतील तर मी माझ्या पत्नीच्या माध्यमातून मी सगळ्या वार्डातील ज्या काही अडचणी असतील ते दूर करायचा प्रयत्न करेन। जय हिंद। नमस्कार, माझं नाव चित्रा चंद्रकांत कांबळे। मी प्रभाग 23 साठी इच्छुक मध्ये फॉर्म भरलेले आहे। आजपर्यंत मी गेले 5 वर्ष झालं राष्ट्रवादीमध्ये काम करत आहे, एक निष्ठेने प्रामाणिकपणे काम करत आहे। तरी माझं एक चर्मकार मुलीचा पक्षाने विचार करावा अशी मी त्यांना नम्र विनंती करते। याच्या आधी मी प्रभाग 23 ला 3 वर्ष काम केलं आणि 2 वर्ष झालं मी कार्याध्यक्ष या पदावरती काम करते। महिलांसाठी मी त्या प्रभाग 23 मध्ये संघटन उभा केलेलं आहे। प्लस प्रत्येक महिलाचं मी एक टेक्निशियन म्हणून काम करते। प्लस ज्यावेळेस मला सुट्टी असते त्यावेळेस मी पूर्ण वेळ महिलांसाठी देते। त्याच्यानंतर जर 23 मध्ये जर विकास पाहिजे असेल तर नवीन चेहऱ्याला तुम्ही संधी द्यावे असे मी आवाहन पूर्ण 23 मधल्या नागरिकांना करते। प्रभाग क्रमांक 4 मध्ये गेल्या अनेक वर्षापासून जे झालेले रखडलेले जे काम आहेत ते कुठं तर मोडीस काढून नाही का लोकांना न्याय मिळाला पाहिजे या हेतूने आज रोजी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयामध्ये पक्षश्रेष्ठींच्या हातामध्ये प्रभाग 4 कडून मी खुला प्रवर्ग महिलांसाठी राखीव आहे तरी मी खुला प्रवर्ग म्हणून आज रोजी फॉर्म भरलेला आहे। याचं कारण एकमेव आहे की जेणेकरून जनतेचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेकडून अनेक रखडलेले कामं हे होण्यासाठी त्याच माध्यमातून आम्ही आज रोजीपर्यंत अनेक आंदोलनं, धोरणे आंदोलन, निदर्शनं, त्याच माध्यमातून भ्रष्टाचाराच्या माध्यमातून अनेक विषय सोलापूर महानगरपालिकेचे हस्तगतपर्यंत काढलेले आहेत। आणि भले 5 वर्षापासून आम्ही फक्त संघर्षच करत आलेला आहे, कुठं तर आम्हाला न्याय मिळेल। आज खरमल साहेबांच्या नेतृत्वाखाली, संतोष भाऊच्या, जुबेर भाईच्या यांच्या नेतृत्वाखाली आज रोजी मी पक्ष कार्यालयाकडे
इच्छुक म्हणून प्रभाग 4 मधून खुला प्रवर्गासाठी अर्ज देण्यात आलेला आहे त्याचा नक्कीच विचार होईल आणि न्याय मिळेल, जेणेकरून जे रखडलेले जे 20 वर्षापासून जे काम आहेत ते पूर्ण झाले पाहिजे हे नागरिकांसाठी आम्ही आज रोजी अर्ज दाखल केलेला आहे. विश्वभूषण कांबळे पक्ष कार्यालयाकडून आज फॉर्म सबमिट केलेला आहे. नमस्कार, मी मोनिका सुरेश सरकार. माझं आपलं हे शरद पवार गट सोलापूर यामध्ये शहर उपाध्यक्ष म्हणून मी काम केलेलं आहे, काम करत होते या पदावर. आणि आज मी राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे. तर मी ख्रिश्चन समाजामधून येते मी आणि माझं काम हे माझ्या समाजापुरतं नसून अदर समाजामध्ये देखील मी काम केलेलं आहे. लॉकडाऊन काळामध्ये देखील मी भरपूर काम केलेलं आहे आणि लॉकडाऊन काळामध्ये भरपूर काम केलं आहे. जर मला या पक्षाकडून उमेदवारी भेटली, आमचे ज्येष्ठ नेते सुधीरजी खरटमल साहेब, तसेच शहर अध्यक्ष संतोष पवार आणि आपले जुबेर भैया यांच्या नेतृत्वाखाली मी निवडणूक लढवण्यासाठी तयार आहे. मी आज प्रभाग 15 ह्याच्यातून फॉर्म भरलेला आहे. ओपन या ओबीसी महिलामधून मी फॉर्म भरलेला आहे. आणि नक्की आमच्या समाजाचं, कारण ख्रिश्चन समाजाला कुणी महत्त्व दिलेलं नाहीये, आमच्या समाजाला आतापर्यंत न्याय भेटलेला नाहीये कुठल्याच पक्षाकडून. तर मी आज आदरणीय अजितदादा पवार ह्या गटाकडून, ह्या पक्षाकडून मी एक आशेची भावनानी फॉर्म भरलेला आहे की आमच्या समाजाला न्याय ह्या दादाच्या गटाकडून भेटेल आणि नक्की दादाच्या गटाकडून मला उमेदवारी मिळेल असा माझा विश्वास आहे. आणि आदरणीय आमचे सुधीर खरटमल साहेब ज्येष्ठ नेते, तसेच संतोष भाऊ पवार आणि जुबेर बागवान यांच्या अध्यक्षतेखाली आणि यांच्या नेतृत्वाखाली मी निवडणूक लढवण्यास तयार आहे. माझं नाव श्रीकांत भीमराव चलवादी उर्फ मनोज चलवादी. मी प्रभाग 22 मधून इच्छुक आहे. तरी मी 15 वर्षापासून एक सोशल ॲक्टिव्ह म्हणून काम करत असतो त्या भागात, पूर्ण शहरात जिल्ह्यात. मी भीम आर्मीचा शहर अध्यक्ष होतो, जिल्हाध्यक्ष होतो, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष होतो. आणि गेल्या वर्षापासून आपल्या सोलापूर शहरामध्ये अण्णा बनसोडे यांचं काम अजितदादांनी आपल्या सोलापूरमध्ये सोपवलं. आणि अण्णा बनसोडे यांनी आपल्या सोलापूरमध्ये जे पाणीचं प्रश्न होतं, ते पाणीचं प्रश्न जे रात्री येत होतं ते पाणी सकाळी येण्याचा त्यांनी प्रयत्न करून यशस्वी केलं. आणि एवढं मोठं काम आपल्या सोलापूर शहरामध्ये अण्णा बनसोडे यांनी काम केलं. आमच्या प्रभाग 22 मध्ये नगरसेवक किसनदादा जाधव यांनी आपल्या भागात आतापर्यंत एवढं सोलापूर एवढं नगरसेवक आहेत, एवढं काम कोणच केलं नाही, एवढं काम यांनी आमच्या भागात नगरसेवक किसनदादा जाधव यांनी काम केले आहेत. त्यानिमित्त आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत एससी पुरुष म्हणून मी मनोज चलवादी एससी पुरुष म्हणून त्यांच्यासोबत काम करण्याची माझी इच्छा आहे. आणि भरपूर कामं तिथं भागातले अजून भरपूर कामं आहेत. भरपूर कामं करण्यासाठी आम्हाला पक्षाने संधी द्यावं आणि एवढंच बोलतो. Like, subscribe, click on the bell.